श्री स्वामी समर्थ पॉवर ऑफ ऑरा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. आपण अनेक वेळा वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकबद्दल ऐकलं असेल. आपण वेगवेगळ्या पद्धतीने वॉटर मॅनिफेस्टेशन करू शकतो. यावर डॉक्टर मसारू इमोटो यांच्याबद्दल जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला त्या बाबतीतले काही सायंटिफिक पुरावे देखील पाहायला मिळतील. पाण्याला मेमरी असते. आपण जे काही बोलतो किंवा जे काही इंटेन्शन देतो ते पाणी ग्रहण करते. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यानुसार त्या इंटेन्शननुसार ते पाणी स्वतःचे क्रिस्टल फॉर्मेशन देखील चेंज करते. हे सुद्धा त्यांनी करून दाखवले आहे. आज आपण देखील पेंडुलमच्या माध्यमाने पाण्याचे व्हायब्रेशन चेक करणार आहोत. त्याकरिता एका बाउलमध्ये मी पाणी घेतले आहे. सर्वप्रथम आपण या पाण्याचे ओरिजिनल व्हायब्रेशन चेक करू. तुम्ही इथे पाहू शकता की पेंडुलम हे क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरते आहे. याचा अर्थ हा की हे पाण्याचे व्हायब्रेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहेत. आता मी पाण्याकडे बघून पुन्हा बोलते. आता मी पाण्याला निगेटिव्ह स्टेटमेंट्स देते, जसे की आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. आता तुम्ही पाहू शकता की पाण्याने त्याचे व्हायब्रेशन चेंज केले आहे. पेंडुलम जे आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरते आहे. आता परत आपण पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर आता जे व्हायब्रेशन्स आहे पाण्याचे ते परत पॉझिटिव्ह झालेले आहेत. पेंडुलम जे आहे ते परत क्लॉकवाईज फिरायला लागलेलं आहे. यावरून आपण काय कन्क्ल्युजन काढू शकतो की आपण जसे अफर्मेशन पाण्याला देऊ त्यानुसार पाणी त्याचे व्हायब्रेशन चेंज करेल. अशा प्रकारे पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन चार्ज केलेले पाणी जर आपण पिलो तर ते आपल्याला नक्कीच चांगले परिणाम देईल आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही पाण्याने मिळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेशनचे तुम्ही फक्त स्टिकर जरी बॉटलला चिकटवले तरी पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स येतो ते पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.